नमस्कार मित्रांनो, मी दुर्गेश मकवान. PWच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. वेलकम. सो ऑल ऑफ यू गाईज, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात MPSCची तयारी करण्यासाठी यामध्ये विशेष करून राज्यसेवा 2025 मध्ये होणारी परीक्षा. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2025 मध्ये राज्यसेवेची जी परीक्षा होणार आहे ती आपल्या नवीन पॅटर्ननुसार होणार आहे. नवीन पॅटर्नला आपण या ठिकाणी आता फॉलो करणार आहोत. मग यामध्ये आजचा हा पर्टिक्युलर सेशन जो आहे हा विशेष करून एक प्रकारे आपल्याला स्ट्रॅटेजी सेशन असणार आहे की आता ज्या नवीन पॅटर्नच्या या अभ्यासाला सुरुवात करत असताना आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की सर GSचे सब्जेक्ट एसए वगैरे या सगळ्या गोष्टी तर माहिती आहे, पण आता आमच्या समोर मेन प्रश्न जो उपस्थित राहतोय तो म्हणजे सर की ऑप्शनल हा विषय निवडावा कसा, किंवा ऑप्शनल सब्जेक्ट निवडण्यासाठी कोणत्या कोणत्या अशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्या गोष्टींचा विचार करून आपण ऑप्शनल सब्जेक्ट निवडला पाहिजे. कारण ऑप्शन निवडणं म्हणजे काय असा रँडमली कोणताही सब्जेक्ट आवडतोय आणि तो निवडला आणि त्यावर आपण अभ्यास केला आणि आपण ऑप्शनमध्ये चांगले मार्क्स आणले असा काही भाग नाहीये. यासाठी अनेक साऱ्या गोष्टींना तुम्हाला इन डिटेल समजून घेणं गरजेचं असणार आहे आणि त्यासाठीच आपण आजचा हा पर्टिक्युलर सेशन इथे डिस्कस करणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला आजचा हा टॉपिक इथे लक्षात घ्यायचा आहे की ऑप्शनल सब्जेक्ट निवडण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. सो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या महत्त्वाच्या सेशनला. ॲज इट इज, जसं मी तुम्हाला सांगितलं की आजचा जो आपला हा स्ट्रॅटेजी सेशन आहे त्यामुळे आपण या ठिकाणी जो मेन पॉइंट जो इथे डिस्कस करणार आहोत तो म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट हा कसा निवडावा, हा आपल्यासाठीचा एक मेन पॉइंट असणार आहे की आपण ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे हा कशा पद्धतीने चॉईस करायचा आहे. आता ह्या सगळ्या संबंधित यामध्ये या रिलेटेड अनेक सारे प्रश्न आपल्याला बघायला मिळत असतात की ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी आज आपण बघणार आहोत. पण त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एकंदरीत आपल्या एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे त्याकडे एकदा थोडक्यात लक्ष देणं गरजेचं आहे. जसं की आता बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा की या मुख्य परीक्षेचं एकंदरीत स्वरूप जर आपण विचारात घेतलं तर ते स्वरूप कसं असणार आहे. आपली लेखी परीक्षा असणार आहे ज्यामध्ये आपल्याला उत्तरं लिहावी लागणार आहेत. रिटन एक्झामिनेशन, आणि ही रिटन एक्झामिनेशन असणार आहे टोटल एकूण 1750 मार्कांची. 1750 मार्कांची ही एक्झाम असेल ज्यामध्ये एकूण तुमचे 9 पेपर्स या ठिकाणी होणार आहेत. सोबत इंटरव्ह्यू म्हणजेच पर्सनॅलिटी टेस्ट तुमची असेल ज्यासाठी गुण आहेत 275 मार्क्स. बरोबर, 275 गुणांची संख्या इथे आहे. आणि असं जर आपण बघितलं तर 1750 आणि हे 275 म्हणजे एकूण 2025 मार्कांपैकी आपल्याला या ठिकाणी मेरिटमध्ये यावं लागणार आहे. बरोबर. मग आता एकंदरीत या 2025 मार्कांचं पेपर वाईज विभाजन कसं केलं गेलेलं आहे तर आपल्याला माहित आहे की जे मोस्टली क्वालिफाईंग पेपर्स आहेत तर ते 2 पेपर्स आहेत ज्यामध्ये पेपर 1 पेपर 2 हे क्वालिफाईंग्स आहेत. एक आहे मराठी, एक आहे इंग्लिश. मराठी 300 गुणांचा आणि इंग्लिश 300 गुणांचा आपल्याला हा पेपर बघायला मिळतो. ठीक. बरं, त्यानंतर आता यामध्ये तुम्ही बघितलं तर क्वालिफाईंग आहे त्यामुळे 25% मार्क्स मिळवणं सफिशियंट आहे या ठिकाणी. मात्र अपार्ट फ्रॉम जे कंपल्सरी सब्जेक्ट आहे किंवा आपण म्हणू शकतोय की जे कन्व्हेन्शनल सब्जेक्ट आहे की ज्याचे मार्क्स तुम्हाला फायनली इथे काउंट केले जाणार आहेत. मग अशामध्ये आपण बघतो की जो पेपर क्रमांक 3 जो की आपला एसे असणार आहे हा तुमचा 250 गुणांचा असेल. 3 तासांचा प्रत्येक पेपरला 3 तासांचा वेळ असणार आहे तुम्हाला. त्यानंतर एसेचा पार्ट झाला की जीएसचे तुमचे 4 सब्जेक्ट येत असतात. मग जीएसचा जीएस आता इथे तुम्ही बघा पेपर 4 म्हणजे GS1, पेपर 5 म्हणजे GS2, पेपर 6 म्हणजे GS3, पेपर 7 म्हणजे तुमचा GS4. सो अशा स्वरूपामध्ये जीएसचे जे काही पेपर्स आहेत, सॉरी एक मिनिट, जीएसचे जे काही तुम्हाला इथे पेपर्स बघायला मिळतात आहे तर ह्या जीएसच्या पेपरमध्ये जसं की GS1, 2, 1, 2, 3 आणि 4 हे झाले तुमचे जीएसचे सब्जेक्ट की जे तुम्हाला कंपल्सरी, जसं की तुम्ही जीएसचा सिलेबस सुद्धा बघितलेला असेल. पण आजचा माझा जो मेन विषय बोलण्यासाठी आहे किंवा जो आपण डिस्कस करणार आहोत तो असणार आहे पेपर क्रमांक या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतोय 8 आणि पेपर क्रमांक 9 ज्या संबंधित आपण आज बोलणार आहोत की तो म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट. ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट असतोय, एक लक्षात घ्या.
कारण तो निवडण्याची एक विशिष्ट प्रक्रिया आपण स्वतःसाठी बघितली पाहिजे. रॅन्डमली सर मला पॉलिटिक्स आवडतोय, पॉलिटी आवडतोय, PSIR आवडतोय, मग मी तो PSIR घेतो. सर मला केमिस्ट्री आवडतोय, मग मी केमिस्ट्री घेतो. सर अँथ्रोपॉलॉजी आवडतोय, मग तो विषय मी निवडतो. सर सध्या ट्रेंडिंगमध्ये जिओग्राफी आहे म्हणून मी जिओग्राफी घेतो. सो ह्या स्वरूपात जिओग्राफी निवडला जात नाही, म्हणजे ऑप्शनल निवडला जात नाही, हे लक्षात घ्या. ऑप्शनल निवडण्यासाठी आता तुम्ही म्हणणार सर ऑप्शनल सब्जेक्ट असा किती विषयांमधून निवडायचा असतोय आपल्याला, तर तुम्हाला ऑप्शनलसाठी आपल्या आयोगाने एक यादी दिलेली आहे, ज्यामध्ये एकूण तुम्हाला 26 विषयांची यादी दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चर पासून तर झूलॉजी पर्यंत असे हे टोटल 26 विषय आहेत. यापैकी कोणताही एक विषय तुम्हाला निवडायचा असतो आणि त्या एका विषया संबंधित तुमचे 2 पेपर होत असतात, जसं की पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. ऑप्शनलचा पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे, असं तुम्हाला इथे या ऑप्शनल विषयाची सब्जेक्टमधून या यादीमधून निवडायचं आहे. बरं, आता बऱ्याच जणांना अजून एक प्रश्न पडतो की सर हे ऑप्शनल सब्जेक्ट निवडतो आपण, मान्य आहे तुम्ही सांगता त्याप्रमाणे, पण खऱ्या अर्थाने ऑप्शनल हा आपली पोस्ट डिसाईड करतो का? खऱ्या अर्थाने समजा सर मी जो ऑप्शनल निवडणार आहे, ऑप्शनलच्या बेसिसवर मी पोस्ट मिळेल नाही मिळेल हे ठरू शकतं का? सो त्यासाठी काही एक सिंपल पॉईंट मला या ठिकाणी डिस्कस करायचा आहे, किंवा मी या स्वरूपाला असंही मांडू शकतो की चांगला रँक येण्यासाठी खऱ्या अर्थाने ऑप्शनल महत्वाचा आहे का? बरोबर, म्हणजे हा एक आपण असं समजूया की आपल्यासाठी हा एक जेन्युइन क्वेश्चन आहे, बरोबर की नाही? आणि हा एक जेन्युइन क्वेश्चन डिस्कस करत असताना आपण जो पॉइंट इथे विचारात घेणार फर्स्ट ऑफ ऑल, की तो फर्स्ट पॉइंट आपण काय बघणार की रँक चांगला येण्यासाठी ऑप्शनल इम्पॉर्टंट आहे का? बरं, आता तुम्हाला काय वाटतं बरं की रँक चांगला येण्यासाठी ऑप्शनल सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे का? ह्या प्रश्नाचं साधं सोपं सरळ एक उत्तर मी तुम्हाला एका उदाहरणासह या ठिकाणी सांगणार आहे. विथ एन एक्झाम्पल आपण हा पॉइंट जो आहे हा इथे डिस्कस करणार आहोत. कारण रँक चांगला येणं हे वास्तविक आपण म्हणू शकतो की आपल्या ऑप्शनल सब्जेक्टशी रिलेटेड आहे, हे केव्हा आपण म्हणू शकतो किंवा कशाच पद्धतीने आपल्याला ही गोष्ट समजू शकते. तर उदाहरण म्हणून एक एक एक्झाम्पल किंवा एक आपण उदाहरण म्हणून या ठिकाणी बघूया. उदाहरणार्थ, जसं आता तुम्हाला माहिती आहे की आपला जो एक्झाम आहे, बरोबर, जसं मी बोललो की समजा तुमचे GSचे एकूण टोटल 1000 मार्काचा पेपर असणार आहे, बरोबर, आणि या 1000 पैकी समजून घ्या एखाद्या विद्यार्थ्याला मार्क्स मिळालेले आहेत, उदाहरण म्हणून आपण बघतोय 500. उदाहरण म्हणून आपण बघतोय की त्या विद्यार्थ्याला मार्क मिळाले आहेत 500. ठीक आहे. आपला एसे जो आहे, एसेचा पेपर जो आहे हा आपला आहे एकूण टोटल 250 मार्कांचा. त्याच्यानंतर आपण बघतोय इंटरव्ह्यू आहे 275 मार्कांचा. त्यानंतर तुमचा ऑप्शनल येतो. ऑप्शनल जो आहे हा आहे तुमचा 500 मार्कांचा. आता ह्यापैकी तुमचे जे मार्क असणार आहेत त्या बेसिसवर तुमचा रँक ठरत असतो, किंवा त्या बेसिसवर तुम्ही तो ऑप्शनल जो सक्सेसफुली निवडलेला आहे तो कशा पद्धतीने तुम्हाला फायदेशीर ठरतो हे या गोष्टींवरून ठरत असतं की आपण मार्क्स कसे त्या ठिकाणी ग्रॅब करतोय. आता हे तर तुमचे मार्क्स जे आहेत हे टोटल मार्क्स आहेत, जसं की GSचे 1000, एसेचा 250, इंटरव्ह्यूचे 275 आणि ऑप्शनलचे 500. मग ह्यापैकी उदाहरण म्हणून जसं मी बोललो की समजा GS मध्ये 1000 पैकी तुमचे 500 मार्क्स आले, ठीक आहे, चारही सब्जेक्ट मिळून बोलतोय मी उदाहरणार्थ तुम्हाला. एसे मध्ये समजा एकदम हायेस्ट जसं आपण म्हणू शकतो की चांगले मार्क 150 मार्क आले. इंटरव्ह्यू मध्ये पण जसं मी बोललो की चांगल्यापैकी 170 मार्क आले. आणि मात्र ऑप्शनल मध्ये जर मी बोललो की तुम्हाला या ठिकाणी 300 मार्क आले. आता एकंदरीत जर समजा तुम्ही हा पॉइंट जसं बघतायत किंवा हा जो पॉइंट मी तुम्हाला सांगितलं की एकंदरीत याचं हे जे काही कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन कसं केलं जातंय, जसं की आता बघा टोटल मार्क्स जसं मी सांगितलं तुम्हाला या ठिकाणी टोटल मार्क्सची इथे संख्या किती आली
हे टोटल मार्क्स झालेले आहेत तुमचे 2025 मार्क्स, राईट. आणि त्यापैकी एक आता उदाहरण म्हणून जसं आपण बघत होतो, तर या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून मिळालेले मार्क्स किती आले टोटल? हे आले तुमचे 1120 मार्क. 1120 मार्क्स म्हणजे हे आपण म्हणूया की हायएस्ट आहे, कारण युपीएससी मध्ये सुद्धा आपण बघू शकतो की एवढे जास्त मार्क्स पर्यंत पोहोचत नाही बरेचसे विद्यार्थी, आणि जे की पोहोचले ते एकदम हायएस्ट रँक पर्यंत जात असतात, म्हणजे रँक 1 वगैरे सारख्या गोष्टींबद्दल बोलतोय. सो नॉमिनली काय होतंय की एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ही गोष्ट समजून घ्या, ह्या फॅक्ट्स समजून घ्या. कधी कधी काय होत असतं की ऑप्शनल सब्जेक्ट तुमचं रँक डिसाईड करतोय का, याचा जर का मी विचार करायला गेलो ना, तर एखादा विद्यार्थी असाही असू शकतो की जो या ठिकाणी कदाचित थोडेसे प्लस मायनस मार्क्स या ठिकाणी घेऊ शकतो, की एखाद्याला इथे प्लस असू शकतील, कमी जास्त असू शकतील, एखाद्याला एसे मध्ये प्लस मायनस असू शकतील. काय होतं की ह्यानुसार तुम्हाला नॉमिनल फक्त तुमच्या रँकमध्ये थोडाफार डिफरन्स पडतो, हे लक्षात घ्या. इंटरव्ह्यूमध्ये पण एखादा विद्यार्थी, आता तुम्ही म्हणणार सर इंटरव्ह्यूला एखाद्या विद्यार्थ्याला फक्त फक्त समजा 130 मार्क मिळाले, मात्र ऑप्शनलमध्ये त्या स्टुडंटला समजा 350 मार्क मिळालेले असतील ऑप्शनलमध्ये, किंवा समजा एसए मध्ये त्याला 140च मार्क मिळाले, पण मात्र जीएस मध्ये त्याला 550 मार्क मिळालेले होते. आता तरी पण विचार केला ना तुम्ही, तर तुम्हाला ही टोटल पण बऱ्यापैकी जास्तच बघायला मिळते. हे तुम्ही समजून घ्या, कारण मार्क इकडे तिकडे फक्त ऍडजस्ट झालेले आहेत, कमी जास्त झालेले आहेत, आणि त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याची जी तयारी असते, ही तयारी कशा स्वरूपाची आहे. आता एखाद्याचा समजा अकॅडमिक आपण पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं, म्हणजे जीएस सब्जेक्ट नॉलेजनुसार बघितलं, तर एखाद्याला इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स मिळू शकतात, एखाद्याला इंटरव्ह्यूमध्ये चांगले मार्क मिळाल्यामुळे कदाचित त्याला चांगली पोस्ट मिळू शकते, कारण त्याचा स्कोर वाढलेला असतोय. एखाद्याच्या ऑप्शनलची तयारी चांगली असल्यामुळे कदाचित ऑप्शनलमध्ये त्याला चांगले मार्क्स मिळतात आणि तिथेही त्याला बूस्ट मिळत असतो. सो इट डझंट मॅटर की आपण म्हणू शकतो की ऑप्शनल खऱ्या अर्थाने पोस्ट डिसाईड करतो का, तुमची बाकीची पण तयारी ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. इथे पण तुमचे मार्क जे आहेत हे इथे प्लस मायनस होऊ शकतात, एखाद्याला कमी जास्त होऊ शकतात, बरोबर की नाही. उदाहरण म्हणून मी तुम्हाला हे या ठिकाणी सांगतोय. मार्क्स एवढेच असायला पाहिजे किंवा असेच असायला पाहिजे हा असा भाग नाहीये, कारण आता आपली जी पहिल्यांदा परीक्षा होईल एमपीएससीची, त्यात आपल्याला खऱ्या अर्थाने एक्झाम झाल्यावर या गोष्टी कळतील की हायएस्ट मार्क्स कितीपर्यंत जातात, मुलं तयारी कशी करतात. पण जर एकंदरीत आपण युपीएससीचा जर आढावा या ठिकाणी घेऊन विचार करत राहिलो, तर जवळपास याच्यापेक्षा तुम्ही असं समजून घ्या की याच्या जवळपास किंवा याच्यापेक्षा 40-50 मार्क थोडंसं कमी, ही ऍक्च्युअल युपीएससीची सिच्युएशन आहे आजची. कळतंय सर्वांना? मग त्यामुळे रँक चांगला येण्यासाठी किंवा एक्झाममध्ये आपल्याला चांगलं रँकिंगनुसार पोस्ट मिळण्यासाठी आपण म्हणू शकतो की फक्त ऑप्शनलच मॅटर नाही करत, तर बाकीचे पण सब्जेक्ट मॅटर करतात. जसं की जीएस मध्ये तुमचा स्कोर मॅटर करतो, एसए मॅटर करतोय की एसए मध्ये तुम्ही कसं त्या ठिकाणी चांगला एसए लिहितायत, इंटरव्ह्यू मध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा आहे त्या गोष्टी पण मॅटर करतात. आणि ऑब्व्हियसली ऑप्शनल हा एक तुमचा कोर पार्ट आहे, त्यामुळे तुम्हाला ऑप्शनल मध्ये सुद्धा चांगला सब्जेक्ट स्कोर आणणं गरजेचं असणार आहे. मग आता इथे आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सर मग आता ऑप्शनल निवडायचं आहे, तर मग ऑप्शनल निवडण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, किंवा ऑप्शनल निवडण्यासाठीचा ज्यावेळेस आपण एकंदरीत हा स्ट्रक्चर बघतो की ऑप्शनलची तयारीच्या संबंधित मध्ये काय केलं पाहिजे. जस्ट अ मिनिट. हां, तर तो पॉइंट मी तुम्हाला आता इथे सांगतो की ऑप्शनल निवडण्यासाठी जनरली प्रत्येक विद्यार्थी कोणत्या कोणत्या गोष्टी किंवा कोणते कोणते पॅरामीटर्स इथे लक्षात घेत असतो, बरोबर की नाही. कोणते कोणते पॅरामीटर्स इथे आपण म्हणू शकतो की ऑप्शनल निवडण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. पहिल्यांदा मी त्या गोष्टींवर बोलतो, मग तुम्हाला त्याचा पण एक सारासार अंदाज सांगतो, म्हणजे तुम्हाला ऑप्शनल निवडणं सोपं होईल. ठीक आहे, बरं आता लक्ष द्या. पहिला पॉइंट, ऑप्शनल निवडत असताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यानुसार बरेच जण काय करतात बघा. ऑप्शनल निवडत असताना सगळ्यात पहिल्यांदा पॉइंट बघत असतात की तो इंटरेस्टिंग विषय आहे का. इंटरेस्टिंग विषय आहे की नाही हे या ठिकाणी निवडत असतात, किंवा ह्या दृष्टीने विचार करणारे अनेक सारे आपल्याला स्टुडंट बघायला मिळत असतात की सर ऑप्शनल निवडेल मी, पण मग मला तो इंटरेस्टिंग पाहिजे, नाही का, मजा आली पाहिजे ऑप्शनल अभ्यास करत असताना, इंटरेस्टिंग विषय पाहिजे त्यामध्ये. ठीक आहे, आपण एक पॉईंट असतोय, म्हणजे ऑप्शनल निवडण्यासाठी बऱ्याच जणांचा हा एक पॅरामीटर असतो की सर सब्जेक्ट इंटरेस्टिंग असेल
त्या मी सब्जेक्ट तो निवडणार आहे. म्हणजे मला समजून घ्या, हिस्ट्री आवडतो, हिस्ट्रीमध्ये माझा इंटरेस्ट आहे, मग हिस्ट्री ऑप्शनल घेईल. कारण इंटरेस्ट असला पाहिजे त्या पर्टिक्युलर विषयामध्ये, त्या विषयामध्ये काय आहे, त्याचा मतितार्थ काय, गाभा काय, हे सगळं समजलं पाहिजे. मग त्या विषयाची आवड असेल तर तो आपण सब्जेक्ट निवडू शकतोय. सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा यामध्ये, की विषय निवडत असताना इंटरेस्टिंग विषय मी एकच म्हणेल की फक्त आवड नसावी, हे लक्षात घ्या. समजतंय? हे सगळ्यात महत्वाचं आहे. एखादा सब्जेक्ट आता समजून घ्या, एखादा स्टुडंट आहे ज्याला हिस्ट्री खूप चांगल्यापैकी आवडतोय, पण हिस्ट्री फक्त वाचायला वरवर आवडतोय. हिस्ट्रीचा इनडेप्थ नॉलेज त्याने कधी वाचलं नाहीये किंवा तेवढ्या इनडेप्थ नॉलेज पर्यंत तो कधी पोहोचला नाही. आता मला सांगा, अशा विद्यार्थ्याने हिस्ट्री ऑप्शनल निवडणं ऑन द बेसिस ऑफ इंटरेस्टिंग सब्जेक्ट कितीपत योग्य आहे बरं? म्हणजे किती इम्पॉर्टंट पॉईंट म्हणून तुम्ही त्याला लक्षात घेऊ शकता? कम्प्लिटली रॉंग म्हटलं जाईल. का? कारण फक्त इंटरेस्ट असणं म्हणजे फक्त आवड आहे म्हणून मी सर हिस्ट्री ऑप्शनल निवडतोय किंवा जॉग्राफी ऑप्शनल निवडतोय, बट ज्यावेळेस मी त्याच्यामध्ये इनडेप्थ बघतोय त्यावेळेस मला त्या विषयाचीच भीती वाटायला लागते, असं व्हायला नको. म्हणजे मी जसं बोललो की इंटरेस्टिंग विषय असतो, बऱ्याच जणांना बऱ्याचशा सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असतो. एखादा लर्नर असेल की सर हिस्ट्री पण इंटरेस्टिंग आहे, जॉग्राफी पण इंटरेस्टिंग आहे, PSIR पण आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पण इंटरेस्टिंग आहे, बट सर मग निवडू कोणता मग त्यावेळेस? मग इंटरेस्ट असे 3-4 सब्जेक्टमध्येही असू शकतो किंवा पर्टिक्युलर एका सब्जेक्टमध्ये असू शकतो. मात्र इंटरेस्टच्या बेसिसवर ऑप्शनल निवडणं हे थोडंसं चुकू शकतंय. कारण ज्यावेळेस आपण त्या सब्जेक्टमध्ये इन डेप्थ नॉलेज घ्यायला जातो त्यावेळेस त्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी आपण इझिली आपल्याला वाटत असतील की बाबा हा सोपं आहे, इंटरेस्ट आहे, त्या बेसिसवर ऑप्शनलची तयारी नाही करतायत, हे लक्षात घ्या. फक्त म्हणून मी बोललो की फक्त आवड म्हणून नका घेऊ, की इंटरेस्ट आहे सर, सब्जेक्ट आवडतो म्हणून मी ऑप्शनल निवडतो, तसं नाहीये. त्यासाठी अजून बाकीचे पण पॅरामीटर्स इम्पॉर्टंट आहेत. मग त्या बाकी पॅरामीटर्सचा पण विचार करा. जसं की ठीक आहे, आपण पहिला कन्सिडर करूया की इंटरेस्टिंग विषय असला पाहिजे, मान्य आहे की इंटरेस्टिंग असला पाहिजे, पण मग त्याच्यासोबत अजून कोणत्या कोणत्या गोष्टी आपण म्हणू शकतो की ऑप्शनल निवडताना विचारात घेतो बरं आपण? बऱ्याच जणांना असं वाटत असतं की सर ऑप्शनल सब्जेक्ट त्यांना असा सब्जेक्ट द्या किंवा असा सब्जेक्ट आम्हाला सजेस्ट करा की जो कमी वेळात तयारी करता येईल. कमी वेळात म्हणजे सर असं 3-4 महिने दिले तरी आम्हाला एकदम ऑप्शनलची तयारी एकदम बेस्ट वाटली पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांचा ऑप्शनल निवडताना पॅरामीटर काय असतो आहे, असे पण बरेचसे विद्यार्थी आहे की सब्जेक्ट स्मॉल असावा. तयारीसाठी स्मॉल असावा. स्मॉल असावा का बरं आपण म्हणू शकतोय? की तो एकंदरीत लवकर कंप्लीट होईल किंवा लवकर कव्हर होईल, या अनुषंगाने बरेच जण विचार करत असतात. बरोबर आहे? म्हणजे काही जणांचा पॅरामीटर आपण हा पण असतोय असं म्हणूया. आता जर तुम्ही बघणार तर अनेक सारे असे विषय आहेत की जे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्ही म्हणू शकतात की ते थोडेसे स्मॉल आहेत. लक्षात आलं का? स्मॉल आहेत. मग तुम्ही म्हणा सर हे तुम्ही कशा आधारे सांगू शकतात की एखादा सब्जेक्ट हा स्मॉल आहे, मेजर आहे? यासाठी तुम्हाला एक थोडक्यात अंदाज यावा यावरून मी काही गोष्टी फक्त तुमच्यासमोर इथे मांडतो की सब्जेक्ट जो आहे हा स्मॉल किंवा ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की तो सब्जेक्ट मोठा आहे का, हे आपण कशा पद्धतीने विचारात घेऊ शकतो तो पॉइंट मी तुम्हाला इथे समजून सांगतो. बघा, आता इथे तुम्हाला मी काही सब्जेक्टचं पॉइंट सांगतो. बघा की कोणता सब्जेक्ट कशा स्वरूपाचा आहे. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, स्मॉल, मीडियम आणि लार्ज. उदाहरणार्थ तुम्ही म्हणणार सर ही 3 कॅटेगरी तुम्ही कोणत्या बेसिसवर करतायत? मी तयारीसाठी लागणारा टाइम नुसार सांगतो तुम्हाला. ऑन अन ॲव्हरेजली जो सब्जेक्ट स्मॉल असेल तो साधारण तुमचा 3 ते 4 मंथ मध्ये होऊन जातो. जो मीडियम असतो तो साधारण 4 ते 5 महिने त्याला लागत असतात. आणि जो लार्ज सब्जेक्ट असतो तो तुम्हाला ऑन अन ॲव्हरेजली 5 ते 6 मंथ कालावधी त्याला लागत असतो व्यवस्थित तयारी केली तर.
की तो सब्जेक्ट तुमचा त्या ठिकाणी कव्हर होतो. लक्षात आलं का? जसं मी म्हणू शकतोय, हा जो पॉइंट मी तुम्हाला बोलतोय, हा कशाच्या बेसिसवर बोलतोय? टू बी कव्हर. हा सब्जेक्ट कव्हर करण्यासाठी किती टाइम लागतो? मग या बेसिसवर जर समजा मी तुम्हाला इथे या गोष्टी सांगायला गेलो, तर ॲग्रिकल्चर हा जो सब्जेक्ट आहे, हा एकंदरीत थोडासा आपण स्मॉल ते मीडियम मध्ये याला कन्सिडर करू शकतो. लक्षात आलं का? ॲग्रिकल्चरचा जो पॉइंट आहे, हा स्मॉल ते मीडियम मध्ये आपण टाकू शकतो. ॲनिमल हजबंडरी आणि जो वेटरनरी सायन्स आहे, हा नॉर्मली मोस्टली खूप म्हणजे रेअरली घेतला जाणारा ऑप्शन आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलत नाही. अँथ्रोपॉलॉजी बद्दल जर बघितलं तर तुम्हाला अँथ्रोपॉलॉजी जो आहे हा स्मॉल सब्जेक्ट म्हणून बघितला जातो, कमी वेळामध्ये तुमचा तो तयारी करता येऊ शकतोय. बॉटनी जो आहे हा तुमचा मीडियम मध्ये जातो. केमिस्ट्री जो आहे हा तुमचा मीडियम मध्ये जातो. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग जो आहे हा तुमचा मीडियम टू लार्ज मध्ये जात असतो. कॉमर्स अँड अकाउंटन्सीचा जर तुम्ही विचार केला तर हा सुद्धा तुमचा लार्ज मध्ये जात असतो, मोठा सब्जेक्ट आहे तो. इकॉनॉमिक्सला जर बघितलं तर इकॉनॉमिक्समध्ये मीडियममध्येच तो सब्जेक्ट तुम्हाला कन्सिडर करता येत असतो, बट तो सब्जेक्ट जो हा डायनामिक सब्जेक्ट आहे. ज्या इकॉनॉमिक्सची तयारी करत असताना त्यामध्ये तुम्हाला खूप सारं करंट रिलेटेड पण इन्फॉर्मेशन विचारात घ्यावी लागते, त्यामुळे तो डायनामिक स्ट्रक्चर असणारा एक सब्जेक्ट म्हणून आपण त्याला इथे विचारात घेतो. सिमिलरली जसं आपण इकॉनॉमिक्सचा पॉईंट बघितला तो मीडियम मध्ये जातो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला तो मीडियम टू लार्ज मध्ये जातो. जिओग्राफी जो आहे हा सुद्धा तुमचा मीडियम टू लार्ज आहे. बट जिओग्राफीचा एक, आता जिओग्राफी माझा सब्जेक्ट आहे, त्यामुळे मी स्वतः पण एक गोष्ट सांगू शकतो की जिओग्राफीला जर तुम्ही व्यवस्थित टाइम देऊन अभ्यासताय ना, तर याचा बेनिफिट तुम्हाला प्रिलिम्सला होतो, जीएसला होतो, आणि सोबतच तुम्हाला ऑप्शनललाही त्याचा ऑप्शनल करता येतं, ऑप्शनललाही फायदाच आहे त्याचा पण, बरोबर की नाही? म्हणजे या ऑप्शनलचा फायदा तुम्हाला कुठे होईल? जीएसला पण होईल, कारण जीएस मध्ये प्रिलिमचा जीएस बोलतोय मी, प्रिलिम्सचा जीएस 1चा पेपर, ज्यामध्ये नियर अबाउट जिओग्राफीचा वेटेज 30% आहे. जिओग्राफी मीन्स जिओग्राफी अँड इन्व्हायरमेंट. प्रिलिमला तुम्हाला जवळपास 30% जो काही एक्झाम आहे किंवा 30% जो पेपर आहे तो तुम्हाला जिओग्राफी रिलेटेड येतो. मेन्समध्ये पण तुम्हाला जवळपास एक 100 मार्क जे आहेत हे जीएसचा जो जीएस 1चा पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला त्याचा वेटेज येतो, त्यामुळे तुम्हाला तिथे डबल बेनिफिट होत असतो. सो तो तुमचा मीडियम टू लार्ज आहे. जिओलॉजीमध्ये पण मोस्टली रेअरली घेतला जाणारा सब्जेक्ट आहे, त्यामुळे त्याच्यात मी बोलत नाही. हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर हिस्ट्री हा सुद्धा तुमचा मीडियम टू लार्ज मध्ये कन्सिडर केला जात असतो. लॉ जो आहे हा सुद्धा तुमचा मीडियम मध्ये कन्सिडर केला जातो. मॅनेजमेंट वगैरे किंवा मराठी लिटरेचर, मॅनेजमेंटचा तर बरेचसे रेअरली घेतला जाणारा सब्जेक्ट आहे, त्यामुळे मराठी लिटरेचरचा एक पॉईंट बघूया. मराठी लिटरेचर हा स्मॉल ते मीडियम मध्ये कन्सिडर केला जात असतो. मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असा आहे, बरेच जण घेतात मॅथमॅटिक्स सुद्धा, बट मॅथमॅटिक्स हा तुमचा लार्ज म्हणजे तो अनगिनत लार्ज आहे असं तुम्ही समजू शकतात त्याला. सो तो एल किंवा आपण त्याला एक्सेल म्हटलं तरी चालेल, हा एक पॉईंट आहे. बरं, त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग रेअरली घेतला जातो, मेडिकल सायन्स रेअरली आहे. फिलॉसॉफी जर बघितलं तर फिलॉसॉफी हा स्मॉल सब्जेक्ट म्हटला जातो. फिजिक्स जो आहे हा पण एक मीडियम सब्जेक्ट म्हणून आपण याला इथे लक्षात घेतो. सो बघा मित्रांनो, ज्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगतोय ना, यावरून तुम्हाला एक अंदाज घेता येत असेल की सर सब्जेक्ट निवडत असताना तो कव्हर करण्यासाठी किती टाइम लागणार आहे, हे पण इथे मॅटर करणार. सर समजा मला 2025च्या ऐवजी 26 मध्ये तयारी करायची आहे, पण मला कमी वेळात सब्जेक्ट तयार होणारा घेऊ का, की जो कमी वेळामध्ये आपण म्हणू शकतो की अँथ्रोपॉलॉजी आहे. पण सर अँथ्रोपॉलॉजीमध्ये मला इंटरेस्ट नाहीये, पण जिओग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे, मग मी कोणता विषय निवडायला पाहिजे? तर मी सांगेल 2026ला तयारी करतायत, अँथ्रोपॉलॉजीमध्ये इंटरेस्ट नाहीये, जिओग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे, तर जिओग्राफी घ्या आणि तयारी करा. जरी तो सब्जेक्ट 4 ते 5 महिन्यात होईल, हरकत नाही, कारण आपल्याकडे टाइम अवेलेबल आहे. पण एखादा विद्यार्थी असाही असू शकेल की सर जिओग्राफीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, अँथ्रोपॉलॉजीमध्ये थोडा कमी इंटरेस्ट आहे, मग मी सब्जेक्ट कोणता निवडू? मला 2025ची परीक्षा द्यायची आहे. तर मी सांगेल की बाबा 4 ते 5 महिन्यांनी देण्याच्या ऐवजी 3 ते 4 महिन्यामध्ये जर तुझा अँथ्रोपॉलॉजी जर कव्हर होणार असेल, तर कमी वेळात तुझा जो सब्जेक्ट कव्हर होईल त्याकडे तू लक्ष दिलं पाहिजे. समजलं? की ज्याचा टार्गेटच आहे की नाही सर पहिला अटेम्प्ट इज माय फायनल अटेम्प्ट, म्हणजे मला पहिल्या अटेम्प्टमध्ये सगळं काही व्यवस्थित करून एकदम प्रॉपर एक्झाम द्यायची आहे, बेस्ट तयारी करायची आहे. सो मग तुम्हाला कमी टाईममध्ये जो तयारी करणारा सब्जेक्ट असेल, त्याचं मटेरियल असेल, सगळ्या गोष्टी असतील, तो सब्जेक्ट तुम्ही निवडला पाहिजे.
हे आपले पॅरामीटर्स आहेत, विषय निवडण्यासाठीचे पॅरामीटर्स बोलतो मी तुम्हाला. सो तो एक विचार करा. जसं PSIRचा जर विचार केला तर तो मीडियम टू लार्ज मध्ये कन्सिडर होतो. त्याच्यानंतर तुमचा सायकोलॉजीमध्ये जर बघितलं तर तो तुमचा स्मॉल टू मीडियम मध्ये जातो. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जो आहे हा तुमचा स्मॉल मध्ये जातो. त्याच्यानंतर सोशिओलॉजी हा मीडियम मध्ये जातो. स्टॅटिस्टिक मध्ये कोणी मोस्टली सब्जेक्ट घेत नाही, बट शेवटचा झूलॉजी जो आहे ना हा सुद्धा मीडियम मध्ये कन्सिडर होतो. आता बघा मी तुम्हाला ह्या स्लाइडवर असं डेटा लिहून दिलेला आहे की तो पर्टिक्युलर सब्जेक्ट कसा आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडला जाऊ शकतोय, याचा एकंदरीत अंदाज तुम्हाला इथे आलेला आहे. ह्या 3 गोष्टींना तुम्ही इथे विचारात घ्यायचं आहे आणि सब्जेक्ट तुम्हाला इथे समजतो की तो पर्टिक्युलर सब्जेक्ट मोठा आहे, छोटा आहे. ऑप्शनल निवडण्यासाठी हे पण गोष्टी आहेत, मॅटर करतात या गोष्टी सुद्धा. बरेचसे जण ह्या गोष्टीकडे पण बघून सब्जेक्ट निवडत असतात. म्हणून मी तुम्हाला हा एक तुमचा डाऊट जो आहे हा या स्वरूपामध्ये इथे क्लिअर केलेला आहे. बरं, आता मला एक गोष्ट सांगा की अजून तिसरं पॅरामीटर काय असू शकतं ऑप्शनल निवडण्यासाठी? 2 पॅरामीटर तर समजलं की सर सब्जेक्ट इंटरेस्टिंग असला पाहिजे, सब्जेक्ट तयारीसाठी स्मॉल असला पाहिजे. अजून काय पॅरामीटर तुम्हाला वाटतं की जे तयारीसाठी आपण इथे विचारात घेतलं पाहिजे? पुढचा पॉइंट आपण या ठिकाणी विचारात घेऊ शकतो जनरली, तो म्हणजे की सर सब्जेक्ट स्कोरिंग असला पाहिजे. सब्जेक्ट जो आहे हा स्कोरिंग असावा. ठीक आहे. म्हणजेच याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो, जास्त स्कोर आणण्यासाठी इझी होईल, जास्त स्कोर येण्यासाठी इझी होईल, या दृष्टीने आपण याचा एकंदरीत विचार करतो. ठीक आहे सर, हा पण एक पॅरामीटरचा विचार करूया मग आपण की नेमकं ऑप्शनल सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट जो आहे हा स्कोरिंग असला पाहिजे. मग हे स्कोरिंग आहे हे कसं ठरणार? आता बघा यासाठी ना म्हणजे एक साधारणपणे जर आपण UPSCच्या पेपरचा विचार, कारण आपल्याकडे आता डेटा जो आहे हा मेनली UPSCचा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे, कारण आपल्याकडे आता नवीन पॉईंटने आपण या गोष्टीकडे बघितलंच नाही, कारण आपला पेपरच झालेला नाही अजून, बरोबर की नाही? मग त्यामुळे सब्जेक्ट जो आहे हा आपला स्कोरिंग असला पाहिजे, जास्त स्कोर आणण्यासाठी इझी असला पाहिजे. मग त्यानुसार बरेच जण काय करतात बघा, स्कोरिंग सब्जेक्टचा एक पॉइंट आपण रिलेट करू शकतो कोणत्या गोष्टींकडे? स्कोर जास्त येण्यासाठी आपल्याला जो घटक मॅटर करतात तो म्हणजे काय की मटेरियल. मटेरियल, त्या सब्जेक्ट रिलेटेड कोचिंग, नोट्स, बुक्स, ह्या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल असतील, चांगल्यापैकी तो सब्जेक्ट समजत असेल आपल्याला, तर सब्जेक्ट स्कोरिंग केव्हा होऊ शकतो? ज्यावेळेस आपल्याकडे मटेरियल चांगलं असेल, कोचिंग चांगलं मिळतंय आपल्याला, त्या गोष्टी आपण चांगल्या समजून घेतोय, चांगला कंटेंट आपल्याकडे आहे, बरोबर की नाही? तेव्हा आपला स्कोर वाढू शकतो. आपला म्हणजे जो प्रेझेंटेशन आहे, वे ऑफ प्रेझेंटेशन म्हणू शकतो आन्सर रायटिंगमध्ये, ते पण सुधारणं गरजेचं असतंय. सो सब्जेक्ट स्कोरिंग असावा, यामध्ये तर मी हेच तुम्हाला सांगू शकेल की त्यामध्ये मटेरियल जास्तीत जास्त चांगल्यापैकी उपलब्ध असणारा सब्जेक्ट निवडा. तुम्हाला त्याचं कोचिंग योग्य प्रकारे मिळेल असा सब्जेक्ट निवडा. नोट्स तुम्हाला चांगल्या मिळत आहेत, बुक्स तुम्हाला मिळत आहेत, रेफरन्सेस अवेलेबल आहेत, तयारी करण्यासाठी तुमचा वेस्ट ऑफ टाइम होणार नाही, याकडे जर तुम्ही लक्षात घेत असाल तर तुम्ही सब्जेक्ट जो आहे हा त्या अनुषंगाने निवडला पाहिजे, ज्याला मी म्हणू शकतो की सब्जेक्ट जो आहे हा स्कोरिंग असला पाहिजे. मग स्कोरिंग सब्जेक्टमध्ये मोस्टली जर तुम्ही विचार करणार की आतापर्यंत सर मग कोणत्या कोणत्या सब्जेक्टकडे आपण जास्त चांगल्यापैकी लक्ष दिलंच पाहिजे, तर स्कोरिंगचा एक अंदाज मी जर तुम्हाला UPSC रेफरन्स पर्स्पेक्टिव्हने जर सांगायचं झालं ना, UPSC जर नुसार सांगायचं झालं तर अँथ्रोपॉलॉजीमध्ये मोस्टली बऱ्याच जणांचा स्कोर जो आहे हा चांगला येत असतो, ज्यामध्ये अँथ्रोपॉलॉजीमध्ये आपण म्हणू शकतोय की जनरली 328च्या आसपास स्कोर स्टुडंटचा येतो अँथ्रोपॉलॉजीमध्ये जर तुम्ही विचार केला तर. ठीक आहे, सो हा एक पॉईंट तुम्ही इथे विचारात घ्या अँथ्रोपॉलॉजीचा. त्याच्यानंतर तुम्ही म्हणणार सर जॉग्रफीमध्ये किती स्कोर येत असतोय बरं साधारण ऑन अन ॲव्हरेजली लर्नरचा? जर UPSC पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर 298 to 300
300 हा जॉग्रफीचा स्कोर असतोय नॉर्मली ऑन एन ॲव्हरेज. सर मग ते हिस्ट्रीचा किती असतोय साधारण स्कोर? तर हिस्ट्रीचा ऑन एन ॲव्हरेज स्कोर जो आहे हा 280 येत असतो. हे मी तुम्हाला बोलतोय की हा UPSCचा ऑन एन ॲव्हरेज स्कोर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ॲव्हरेज स्कोर सांगतोय मी तुम्हाला की एवढा नॉर्मली विद्यार्थ्यांचा स्कोर ऑप्शनलमध्ये एवढा येत असतो. मग त्या अंदाजावरून आपण आपला पॉईंट जो आहे हा ठरवू शकतो इथे, बरोबर की नाही? बरेचसे विद्यार्थी हिस्ट्री निवडतात, स्कोर जो आहे हा थोडासा कमी आहे. मग त्याच्यानंतर आपण बघू शकतो की फिलॉसॉफीमध्ये किती येतो, तर फिलॉसॉफीमध्ये 319 हा एक ऑन एन ॲव्हरेज स्कोर आपण बघू शकतो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो PSIR मध्ये किती स्कोर येतो, तर तो आपण PSIR मध्ये म्हणू शकतो की 313 हा स्कोर येत असतोय बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा. सोशिओलॉजीमध्ये जर बघितलं तर सोशिओलॉजीमध्ये 315 हा स्कोर असतोय बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा. म्हणजे ऑन एन ॲव्हरेजली स्कोर जो आहे हा एवढा येत असतो सोशिओलॉजीमध्ये सुद्धा. सो ऑन एन आणि इकॉनॉमिक्सचा जर विचार केला तर इकॉनॉमिक्समध्ये 295 ऑन एन ॲव्हरेज असा स्कोर येत असतो. आता जे मोस्टली घेतले जाणारे जे सब्जेक्ट्स आहेत त्याचा मी तुम्हाला एक अंदाज इथे सांगितला की ऑन एन ॲव्हरेज स्कोर किती आहे, बरोबर की नाही? जसं स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून बघितला. आता मला सांगा तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी असा असेल की सर PSIR मला आवडतो आणि स्कोर पण चांगला येतो, मग मी PSIR निवडेल. पण सर मला जॉग्रफी आवडतो पण PSIR मध्ये स्कोर चांगला येतो, मग मला सांगा तुम्ही जॉग्रफी निवडणार का PSIR निवडणार? अशा वेळेस तुम्हाला जॉग्रफी जर आवडतो तुम्ही जॉग्रफी निवडला पाहिजे, जरी त्यामध्ये तुम्हाला आता ॲव्हरेज स्कोर, कारण हा काही फिक्स नंबर नाहीये, हे लक्षात घ्या. हा ॲव्हरेज नंबर आहे, हा फिक्स नंबर नाहीये. कळतंय तुम्हाला सर्वांना? एखादी बॅच अशी पण येऊन जाईल की ज्यामध्ये जॉग्रफीमध्ये स्कोर चांगले करणारे असतील तर मग ॲव्हरेज स्कोर इथे तुमचा 320 पण जाऊ शकतो. हा एक फक्त अंदाज आहे की जेणेकरून तुम्हाला या अंदाजाच्या बेसिसवर स्वतःला अंदाज लावता येईल की माझा आवडत्या विषयामध्ये जो मला इंटरेस्ट आहे, जे मला वाचायला आवडतं, ज्याबद्दल मला बऱ्यापैकी नॉलेज आहे, अशा सब्जेक्टला मी निवडेल. आणि ऑलरेडी जर समजा जॉग्रफी माझा आवडता आहे आणि स्कोर पण चांगला येतोय तर मग मी जॉग्रफी निवडेल. समजतंय? सो ह्या एक गोष्टी कशा काम करतात सब्जेक्ट निवडण्यासाठी, कोणते कोणते पॅरामीटर्स आपण विचारात घेतले पाहिजे, हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट असतंय, हे तुम्ही इथे समजून घ्या. जसं की आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सब्जेक्ट निवडण्यासाठी सब्जेक्ट स्कोरिंग असला पाहिजे. बरं, सब्जेक्ट अशा पद्धतीचा बरेच जण निवडत असतात, जो चौथा पॅरामीटर असतो बऱ्याच जणांचा की सर एस्से, GS, इंटरव्ह्यू यासाठी हेल्प होणारा सब्जेक्ट असा सब्जेक्ट निवडू का की जेणेकरून मला म्हणजे GS ची तयारीला पण हेल्प होईल, म्हणजे मेन्स GS ला, प्रिलिमच्या GS ला पण हेल्प होईल, बरोबर? थोडंसं इंटरव्ह्यूला पण हेल्प होऊन जाईल, एस्सेला पण हेल्प होऊन जाईल. सो असा विषय निवडू का? आता बघा, याच्यामध्ये पॅरामीटरमध्ये पण तुम्हाला दोन गोष्टी थोडंसं चेंज करावं लागतं. कसं? बघा, तुम्ही एस्से जर निवडणार तर तिथे तुम्हाला थोडासा फिलॉसॉफी वगैरे टाईपची गरज जास्त पडत असते किंवा सायकोलॉजिकल गोष्टींची गरज पडत असते. इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्हाला थोडंसं सायकोलॉजिकली गोष्टी इम्पॉर्टंट असतात. मेन आपला जो अजून एक अप्रोच येतो मी की सर GSच्या दृष्टीने जर बघितलं तर काय करता येईल? मग मी म्हणेल की सर GSच्या दृष्टीने जर तुम्हाला वाटत असेल की GSला पण हेल्प झाली पाहिजे, जेणेकरून प्रिलिमला पण, मेन्सला पण, मेन्सच्या GSला पण, राईट? सो मग त्या दृष्टीने जर बघायला गेलं तर मग जनरली ऑप्शनल कोणते कोणते निवडतात बरेच जण की जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टींना हेल्प होईल. तर मग अशा वेळेला निवडले जाणारे जे काही सब्जेक्ट आहेत तर त्या सब्जेक्टला मी हायलाईट करतो, म्हणजे तुम्हाला त्या सब्जेक्टची एकंदरीत रचना जी आहे किंवा जे सब्जेक्ट इथे मोस्टली बघितले जातात ते तुम्हाला सांगतो. यामध्ये जो फायदेशीर असतो त्यामध्ये जॉग्रफी घेतला जातो, मोस्टली हिस्ट्री घेतला जातो, PSIR मोस्टली घेतला जात असतो. याचा तुम्ही इथे विचार करा, हे सब्जेक्ट जे आहेत यांचा इथे फायदा होत असतो. त्याच्यानंतर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा पण तुम्हाला इथे फायदा होत असतो बऱ्यापैकी, ज्याच्यामध्ये प्रीला 15 मार्काचा फायदा होतो, मेन्सला तुम्हाला जवळपास 125ला तुम्हाला त्याचा बेनिफिट होत असतो. सो ह्या गोष्टीने म्हणू शकतो. जसं मी बोललो की फिलॉसॉफीचा फायदा जो आहे हा प्रिलिमला त्याचा काहीच फायदा नाहीये, फिलॉसॉफीचा प्रिलिमला काहीच फायदा होत नाही, मेन्सला 100 मार्कांच्या आसपास होतो आणि एस्सेसाठी तो इम्पॉर्टंट म्हटला जात असतो. हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. मग मोस्टली जसं आपण बघितलं की जर सब्जेक्ट निवडताना मला प्रिलिम, मेन्सचा GS आणि ऑप्शनल,
मग ऑप्शनलचा सब्जेक्ट मी असा निवडेल की ज्याचा फायदा मला प्रिलिमला पण होईल आणि मेन्सला पण होईल. मग हा एक पॅरामीटर बऱ्याच जणांचा असतो ऑप्शनल निवडताना, आणि तो ठेवला पण पाहिजे. कारण मला सांगा, सगळे सब्जेक्ट प्रिलिम आणि मेन्सला तयारी करत असताना सेपरेटली अँथ्रोपोलॉजी निवडला की ज्याचा अँथ्रोपोलॉजीचा असाही तुम्हाला प्रीला काही फायदा जास्त होत नाही, पण मेन्सला त्याचा थोडाफार फायदा होतो. समजा तुम्ही इकॉनॉमिक्स निवडला तर इकॉनॉमिक्सचा प्रिलिमला पण फायदा आहे, मेन्सला पण तुम्हाला फायदा होऊन जातो. म्हणजे असे काही सब्जेक्ट निवडा की ज्या सब्जेक्टचा बेनिफिट तुम्हाला होतो. प्रिलिमला, मेन्सला समजा एखादा एसे असेल की जो एन्व्हायरमेंटल बेसिसला रिलेट करणारा असेल, जिओग्राफिकल इश्यूजला रिलेट करणारा असेल, एखादा असा असेल की जो कदाचित पॉलिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने असेल. सो मग त्यावेळेस तुम्हाला हे घटक जे हे इम्पॉर्टंट ठरतील. समजा एखाद्याचा PSIR ऑप्शनल असेल, एसे आला पॉलिटिकल सिच्युएशनला, तो तिथला रेफरन्स पॉईंट तिथे थोडासा युटिलाइज करू शकेल. एखाद्याचा जॉग्राफी ऑप्शनल असेल, तो एसे मध्ये सुद्धा जॉग्राफिकल पॉईंटनुसार जर जॉग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हने तो एसे विचारलेला असेल, एन्व्हायरमेंटल असेल, तर मग तुम्ही त्यावेळेस ते पद्धतीने मांडू शकणार. ते पॉईंट्स तुम्ही तिथे युटिलाइज करू शकणार. सो अशा पद्धतीने आपण तो विषय निवडला पाहिजे. हे पॅरामीटर्सला डोळ्यासमोर ठेवून आपण ते विषय निवडले पाहिजे, जेणेकरून ऑप्शनल निवडणं किंवा ऑप्शनल आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला तिथे समजतं. मग त्यावेळेला समजतंय? क्लिअर? लक्षात येतंय सर्वांना? बरं, ऑप्शनलसाठी जसं मी तुम्हाला बोललो ना की एक गोष्ट सगळ्यात महत्वाची असते, ती म्हणजे मटेरियल, कोचिंग, नोट्स आणि बुक्स. ह्या गोष्टीकडे पण आवर्जून लक्ष द्या. त्या बेसिसवर तुमचा योग्य सब्जेक्ट निवडला जातो. योग्य सब्जेक्ट निवडला की योग्य स्कोर काढला जातो, म्हणजे चांगले मार्क्स तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकतात. कारण ही गोष्ट खूप महत्वाची. अजून एक जो अप्रोच बघितला जात असतो बऱ्याच जणांचा, की तो म्हणजे सर माझं कॉलेज एज्युकेशन ना सर BA जॉग्राफी, MA जॉग्राफी आहे. म्हणजे जनरली एकंदरीत बॅकग्राऊंड नुसार घेत असतात, बरोबर? ज्याला आपण म्हणू शकतोय की ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएटचा सब्जेक्ट बरेच जण निवडत असतात की सर माझं BA हिस्ट्री, MA हिस्ट्री, बरोबर की नाही? सो अशा स्वरूपामध्ये ना तुम्हाला वाटतं की सर माझं बॅकग्राऊंड त्या पर्टिक्युलर सब्जेक्टला आहे, बट मी असेही विद्यार्थी बघितलेले आहेत की सर MA जॉग्राफी स्पेशल घेऊन झालेलं आहे, बट जॉग्राफीचे अजूनही बऱ्याच वेळेला मी जेव्हा शिकवतो कंटेंट त्यावेळेस बऱ्याच जणांना काही गोष्टी नवीन वाटत असतात त्यावेळेला सुद्धा. सो स्कूल म्हणजे कॉलेज एज्युकेशनमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कॉलेज एज्युकेशनमध्ये आपण तेवढ्या डीपली त्या गोष्टी खरंच प्रामाणिकपणे केलेल्या आहेत का? जर खरंच तुम्ही प्रामाणिकपणे त्यावेळेस जर तो अभ्यास केलेला असेल तर मी खात्रीने सांगेल की तुम्ही तुमचा बॅकग्राऊंडच्या बेसिसवर ऑप्शनल सब्जेक्ट निवडू शकता. लक्षात आलं? पण जर तुम्हाला खात्री आहे की बॅकग्राऊंड मी फक्त डिग्री झालेली आहे, बट त्यातला इनडेप्थ नॉलेज माझ्याकडे नाहीये, तर मग मात्र अशी रिस्क घेऊ नका. म्हणून ऑप्शनल निवडताना बऱ्याच जणांचे जे पॅरामीटर्स असतात ना, तर त्या पॅरामीटर्समध्ये बॅकग्राऊंड हा पण एक असतो की सर मी ग्रॅज्युएट झालेलो आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झालेलो आहे पर्टिक्युलर सब्जेक्टनुसार, मग मी हा ऑप्शनल घेतो. निवडा, हरकत नाहीये, बट निवडत असताना त्याचा गांभीर्याने विचार करा की जो ऑप्शनल तुम्ही निवडतायत तो किती परफेक्टली तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये आजपर्यंत नॉलेज गेन केलेलं आहे. जर नसेल, काहीच नसेल, तर मग हे पॅरामीटर्स विचारात घेऊन सब्जेक्ट निवडला गेला पाहिजे आपला. हे लक्षात घ्या. जर तुम्ही म्हणाल की सर आजपर्यंत तर कधी त्या गोष्टींना, त्या सब्जेक्टला आम्ही अभ्यासलंच नाहीये, मग आता आम्ही कशा पद्धतीने ते निवडलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने त्या गोष्टी विचारात घेऊन सब्जेक्ट निवडू बरं? मग मी एक गोष्ट सांगेल की असे पॅरामीटर्स ठरवा की सब्जेक्ट इंटरेस्टिंग आहे का, तयारीसाठी तो मोठा आहे, छोटा आहे, कशा स्वरूपाचा सब्जेक्ट आहे, त्याचं मटेरियल, कंटेंट कसं आहे, त्याचं कोचिंग मिळत आहे का व्यवस्थित, त्याबद्दल आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करून मिळत आहेत का, टीचिंग कसं आहे, मार्केटमध्ये या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे का, नोट्स आहेत का, बुक्स आहेत का, रेफरन्स बुक आहेत का, त्याचा एक विचार करा ॲज पर सिलेबस पर्स्पेक्टिव्हने. म्हणजे ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. हे तुम्ही समजून घ्या माझा बोलण्याचा पॉईंट. ऑप्शनल निवडताना अजून तुम्ही हे पण गोष्टीचा विचार करा की जो ऑप्शनल तुम्ही निवडतायत त्याचा बेनिफिट तुम्हाला प्रिलिमला पण होतोय का, मेन्सला पण होतोय का, म्हणजे त्या मेहनतीचा आउटपुट आपल्याला चांगला मिळेल. लक्षात आलं? की जेणेकरून ऑप्शनलसाठी मी तयारी करता करता
त्यातून मला प्रिलिमला पण फायदा होऊन जाणार आहे, मेन्सच्या जीएसला पण फायदा होऊन जाणार आहे. म्हणजे डबल मेहनत वाया जाणार नाही. जो मी तुम्हाला टाइम फॅक्टर जो सांगितला ना, टाइम फॅक्टर, तयारीसाठीचा टाइम फॅक्टर, टाइम इज द की, हे लक्षात घ्या तुम्ही. टाइम इज द की. टाइम फालतू नाही हा. टाइम खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण 1 महिना जर एखाद्या सब्जेक्टला टाइम वाढला ना, तर बाकीच्या सब्जेक्टच्या तयारीसाठीचं शेड्यूल कोलॅप्स होऊन जात असतं. त्यामुळे एकदम प्रिसाइजली तुम्ही त्या गोष्टींकडे बघा. आणि जसं मी बोललो की सर इंटरेस्ट कसा येतो, सुरुवातीला त्या पर्टिक्युलर जे काही तुम्ही 1-2 ऑप्शनलचा विचार करत असाल, 2-3 ऑप्शनलचा विचार करत असाल, तर एक 8-1 दिवसाचा टाइम द्या. त्या ऑप्शनल रिलेटेड सगळ्या गोष्टी जरा शोधा, त्या गोष्टी धुंडाळून काढा. बघा की त्या ऑप्शनलला सब्जेक्टला कशा पद्धतीने स्कोर येतात, कोचिंग आहे का, नोट्स आहे का, सब्जेक्टमध्ये आपला स्वतःचा इंटरेस्ट किती पड आहे. जर इनडेप्थमध्ये वाचायला गेलं तर तेव्हा तो इंटरेस्ट टिकून राहतोय का, तेव्हा आपला फोकस टिकून राहतोय का, या गोष्टींचा विचार करा. आणि तेव्हा तुम्हाला हे ऑप्शनल निवडताना त्या गोष्टी इझी होतील. सोबतच जसं मी तुम्हाला आता हे सगळं हे बघा, सॉरी, हे जे मी तुम्हाला पॅरामीटर समजून सांगितलं परत, की सब्जेक्ट मोठा आहे, छोटा आहे, स्कोरिंगसाठी ऑन अँड ॲव्हरेजली जे सब्जेक्ट असतात, यूपीएससीच्या दृष्टीने मी तुम्हाला हा पॉईंट समजून सांगितला, की हे यूपीएससीच्या दृष्टीने बघितलं तर हे सब्जेक्ट किती इम्पॉर्टंट वाटतात. जे की कॉमनली घेतले जाणारे जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत त्यामध्ये ॲव्हरेज स्कोर कसे येऊ शकतात, बरोबर. माझा इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे का, मग मी तेवढा स्कोर आणायला पाहिजे, मग त्यासाठी माझी मेहनत कशी असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. हे तुम्ही समजून घ्या. ऑप्शनल कधीही असं निवडू नका की सर त्या पर्टिक्युलर टॉपर्सने हा ऑप्शनल निवडला होता म्हणून मी पण तोच ऑप्शनल निवडतो. कधीही करू नका. हे लक्षात घ्या. ऑप्शनल निवडताना दुसऱ्याने तो विषय घेतला, तिने तो विषय घेतला म्हणून मला पण घ्यायचा आहे, आम्ही सोबत तयारी करणार आहे, असा मूर्खपणा करू नका. हे लक्षात घ्या. ऑप्शनल निवडताना प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक लर्नरला, प्रत्येक स्टुडंटला ज्या सब्जेक्टमध्ये खऱ्या अर्थाने इंटरेस्ट आहे आणि फक्त इंटरेस्ट नसून बाकीचे जे ऑप्शनल निवडण्यासाठीचे पॅरामीटर्स मी तुम्हाला सांगितले, बरोबर की नाही, ह्या पॅरामीटर्सच्या अनुषंगाने तुम्ही तो विषय निवडला पाहिजे. रॅन्डमली तो विषय निवडू नका. हे मी आवर्जून तुम्हाला सांगतोय, वारंवार सांगतोय. लक्षात येतंय सर्वांना. म्हणून ऑप्शनल निवडण्यासाठी काय महत्वाचं आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल या 4-5 गोष्टी तर मी म्हणजे अशा अनेक साऱ्या गोष्टी काढता येतील याच्यामध्ये, पण मग मी स्वतःहून म्हणजे एक तुम्हाला इझिएस्ट वेने सोल्युशन मिळावं यासाठी हे सिंपल वे मधले मोस्ट इम्पॉर्टंट असलेले पॅरामीटर्स तुम्हाला इथे सांगतोय. ह्या गोष्टींचा विचार करा, व्यवस्थितपणे विचार करा आणि मग तुम्ही तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट निवडा. जी की ऑप्शनलची एकंदरीत 26 विषयांची जी यादी दिलेली आपल्याला आयोगाने, यातून विषय निवडत असताना हे जे मी तुम्हाला पॅरामीटर्स सांगितले त्या ओव्हरऑल पॅरामीटर्सचा विचार करून तुम्ही तुमचे आन्सर्स द्या. लिटरली मी तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या प्रॉपरली अॅनालाइज करून तुम्हाला मी हे प्रेझेंट करण्याचं इथे सांगितलेलं आहे, की जेणेकरून तुम्हाला त्याचा एक विषय निवडत असताना बरेच जण कन्फ्यूज होत असतात आणि ते तुमचं कन्फ्युजन दूर व्हायला पाहिजे आणि तुम्हाला त्या गोष्टी इझी वाटल्या पाहिजेत, की येस सर माझा इंटरेस्ट आहे, सब्जेक्टला एवढा टाइम लागणार आहे, टाइमनुसार मी बघितलेलं आहे, मग मला तेवढा टाइम देणं पॉसिबल आहे, सो निवडा. तुम्हाला तो सब्जेक्ट आवडेल, निवडा तो सब्जेक्ट. समजतंय. पॅरामीटर्स बघितलं सर कोचिंग खूप चांगलं मिळतंय मला, त्या सब्जेक्टमध्ये मला आवड पण आहे, कोचिंग पण आहे, म्हणजे ह्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जुळून येताना दिसतील त्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही तो विषय निवडला पाहिजे. हे साधं सोपं सरळ स्टेटमेंट आहे. कळलंय सर्वांना? एव्हरीवन. सो आय होप सो की ऑप्शनल निवडण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत यात तुम्हाला थोडक्यात महत्त्वाच्या गोष्टी मी इथे सांगितलेल्या आहेत आणि ह्या गोष्टीनुसार योग्य पद्धतीने तुम्ही ऑप्शनल नक्कीच निवडणार याची मला खात्री आहे. आणि संबंधित बाबतीमध्ये अजून तुम्हाला वेळोवेळी माझ्याकडून मी योग्य प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करतच राहील, की जेणेकरून तुम्हाला या गोष्टी सोप्या पद्धतीने निवडता येतील, सोप्या पद्धतीने त्या गोष्टी अभ्यासता येतील आणि सुरळीत आपला हा जो अभ्यासाचा प्रवास आहे हा या ठिकाणी पूर्ण होईल. समजतंय सर्वांना? सो आय होप सो आजच्या या पर्टिक्युलर सेशनमध्ये तुम्हाला मी ऑप्शनल निवडण्यासाठीची जी योग्य पद्धत आहे ती कशी असली पाहिजे किंवा ऑप्शनल निवडण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे मी लक्ष दिलं पाहिजे, त्या बेसिसवर मी ऑप्शन निवडला पाहिजे, हे तुम्हाला साध्या सोप्या सरळ इझिएस्ट वेने इथे लक्षात आलेलं असेल. सो ऑल ऑफ यू गाईज, थँक्यू सो मच. आपण आणखी सेशन घेऊन येणार की ज्यामध्ये मी माझा विषय जॉग्रफीची तयारी ऑप्शनल निवडल्या म्हणजे ज्याचा जॉग्रफी ऑप्शनल असेल सो त्यांच्यासाठी जॉग्रफी ऑप्शनलची तयारी कशी करायची आहे या संदर्भात पण तुमच्यासाठी लवकरच सेशन घेऊन येणार आहे. सो ऑल ऑफ यू गाईज थँक्यू सो मच. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. जय हिंद.